नमस्कार, आपलं स्वागत आहे माझ्या भेट या यूट्यूब चॅनलवर। खरं तर आज मी एवढ्या या सुप्रसिद्ध अशा पैठणीचा या ठिकाणी माहेरघर म्हणतो असे या ठिकाणी आलेलो आहे आणि आज या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रत्यक्ष पैठणी बनवली जाते अशा कारखान्यात या ठिकाणी मी या उपस्थित झालेलो आहे। आज आपल्या समोर एक नव उद्योजक, तरुण असा उद्योजक आपल्या भेटीला आलेले आहेत। सर, आपण आपलं नाव आणि परिचय द्यावा। माझं नाव अक्षय आबासाहेब शिंदे। माझा हा बिझनेस 2 वर्षापासून चालू आहे। माझ्याकडं ऑल ओव्हर साडी, ब्रॅकेट साडी, हाफ ऑल ओव्हर साडी हे सर्व माझं रेशमापासून बनतं। म्हणजे कच्च्या मालापासून ओरिजिनल पैठणी बनवतो। त्याच्यात आमचं रेशीमचं काम असतं, जराचं काम असतं। हे असं मला आता माझे 4 हे माग या ठिकाणी आपण बघू शकता का 4 टोटल हातमाग आहेत। या ठिकाणी आता लाईव्ह पैठणी बनवण्याचं काम चालू आहे। सर, आपले या पैठणीचं नाव काय आहे? माझे ऑल ओव्हर साडी, ऑल ओव्हर साडी आणि या महालक्ष्मी पैठणी म्हणून आपण येवल्यामध्ये प्रसिद्ध आहात। सर, आपण कोणकोणत्या प्रकारच्या पैठणी या ठिकाणी बनवतात आणि त्यांची जी प्राइजेस आहेत तर किती रुपयापासून ते किती रुपयापर्यंत आपण या पैठणीचं या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग करतात? माझ्याकडे 10,000 पासून ते 1 लाखापर्यंत साडी बनते। त्यामध्ये विविध प्रकारची क्वालिटी असते, विविध प्रकारची साडी असते, वेगवेगळ्या प्रकारचं काम असतं। सर, मला असं जाणून घ्यायला आवडेल की आपल्या प्रेक्षकांसाठी या हातमागावर पैठणी कशा पद्धतीने बनवली जाते याचं जर आपण आमच्या प्रेक्षकांसाठी माहिती द्यावी। हे जे आपण या ठिकाणी युनिट बघतो आहे याला काय म्हणतात आणि या ठिकाणी कोणतं काम सध्या सुरू आहे? सर, प्लीज आपणास विनंती का आपण हा कॅमेरा इथे आणावा। सर, कृपया आपण माहिती द्यावी, हे काय चालू आहे सर आता या ठिकाणी? हे आमचं काम चालू आहे। सर, आता ही काय प्रोसिजर चालू आहे याच्यामध्ये? याची आहे हे कलर भरताय, कलर भरताय, कागदची प्रिंट आम्ही तयार करतो साडीवर। ओके, म्हणजे याच्या खाली कागद आहेत, नक्षी आहे। हो, नक्षी ओके, आम्ही साडीवर ओढतो। ओके ओके। आणि हे जर खटका जो मागे ओढला जातोय एक्झॅक्टली काय प्रोसेस आहे? हे एक जो धागा आहे, हो, एक धाग्याने ती साडी बनवते। ओके ओके। सर, या ठिकाणी आपण बघू शकता की प्रिंट आहे, त्या प्रिंटच्या वरती साडी आहे, एक कपडा आहे आणि त्यानुसार वेगवेगळे रंगसंगती किंवा डिझाईन्स त्या ठिकाणी मॅच केले जात आहेत। मला अजून विचारायला आवडेल की हे जे आहे त्याचं मॅन हे एक्झॅक्टली काय आहे? म्हणजे 4 जे आहे, एक तार आहे खाली करते, एक तार मागं पुढं, म्हणजे त्याला खटकी बसलेली जी आहे पदरला ताराला तार जॉईंट जॉईंट करतो। ठीक आहे। आणि प्रत्येक हातमागावर मी या ठिकाणी बघतोय, सर आपण दाखव प्रत्येक प्रेक्षकांना की प्रत्येक हातमागावर 2-2 जण या ठिकाणी काम करतायत। या ठिकाणी कारागीर आहेत। दादा, आपलं नाव काय? तुमचं नाव काय? स्वराज शिंदे। किती वर्षापासून आपण हा काम करतायत? 4 वर्ष। आता सध्या जी पैठणी बनवत आहात तर ही पैठणी बनवण्यासाठी किती वेळ लागतो साधारणतः? 1 ते 2 महिने एक पैठणी बनवण्यासाठी? फुलोलो। ओके, ठीक आहे। आणि हे जे रेशीम आहे हे कोणकोणत्या प्रकारचं साधारणतः आहे? याची काय काय नावं किंवा काय असतंय? ओके ओके। आणि एका वेळेस 2 लोक ह्या हातमागावर काम करतायत आणि ठीक आहे। दादा, मला एक अजून आपणास विचारावं असं वाटतं की हा जो गोल या ठिकाणी रॉड दिलेला आहे हे सर्व हाताने मॅन्युअली केलं जातं का तयार की काही मशिनरी? नाही, मॅन्युअली असते। हो, तार हा हे खटीला जमा असतात। जसं आमचं काम पुढं चालतं, जसं त्याची साडी आमची बनली हो तसं एक साडी जे सोडत। आणि सर, या ठिकाणी वेगवेगळे हे जे काही आहेत यांचे एक्झॅक्टली काम काय, हे कशासाठी आहे? याच्यासाठी
का हे इकडचं तार तिकडे जाऊन तिकडचं तार इकडे येऊन सेपरेशन राहावं यासाठी आहे. म्हणजे ऑटोमॅटिक मशीन नाहीये, हे तुम्हाला हातानेच मॅन्युअली सर्व काम करावं. आणि आत्ताच आपले कारागीर बोलले, कुशल कारागीर, एक पैठणी बनवण्यासाठी साधारणतः आपल्याला 2 महिने लागतात. तर इतका वेळ लागण्यामागचं काय कारण? इतका ऑटोमेशन झालेले, टेक्नॉलॉजी इतकी आलेली, तरी देखील मी बघतोय की आपण या पद्धतीने मॅन्युअली काम करताय. एक जो धागा आहे हाताने विणायचा आहे, त्यासाठी एवढं टाइम लागतो. यासाठी आधुनिक काही मशीन सामग्री अवेलेबल नाही आहेत का? नाही, ऑटोमेशन काही नाही, मशीन आलेलेच नाही आहे. म्हणजे ही पारंपरिक पद्धतीने आपण हे करताय. कमीत कमी हे 100 वर्षापासून चालू आहे. ही परंपरा 100 वर्षाची आहे. वर्षापासून. या ठिकाणी मी प्रेक्षक आहेत त्यांना सांगू इच्छितो की येवल्यातील ही जी काही परंपरा आहे, गेल्या 100 वर्षापासून येवल्यामध्ये पैठणीचा हे व्यवसाय या ठिकाणी चालू आहे आणि तो देखील परंपरागत पद्धतीने ते करतात. या ठिकाणी सर्व जे आहेत प्रत्येक गोष्ट एक एक हाताने केली जाते, मॅन्युअली केली जाते. त्यानंतर सर मी तुम्हाला अजून असं विचारू इच्छितो की साधारणतः आपला जो एका महिन्यामध्ये साधारणतः या ठिकाणी 4 मशिनरी आहेत, तर किती आपली प्रोड्युसिंग कॅपॅसिटी किती, उत्पादन क्षमता किती आहे? एका महिन्यात आपण किती ऑर्डर घेऊ शकता? एका ऑर्डर एका मागावर एक, याच्यावर हातमागावर हो, एकच साडी घेऊ शकतो. एकच महिन्यात तर 4 महिन्या म्हणजे 4 मशिनीवर 4 हातमागावर 4 साड्या निघतील. म्हणजे याचं जे कॉस्टिंग म्हणजे जास्त कॉस्टिंग असण्यामागचं कारण हे काही वेळ उपलब्ध आहे आणि स्किल वर्कर याच्यासाठी आवश्यकता आहे. याच्यामध्ये एक एक धागा जो आहे, हा जो आहे कारागीर, त्याने एक धागा करायचा आहे, फूल बनवायचे. बरं. आकाराचं फूल म्हणा, हरिण असते त्याच्यामध्ये, झाडं असते, काही फुलं असतात. तुम्ही बघितलं असेल आता इकडं फूल आहे, हो, काही डिझाईन वगैरे आणि इकडं सर आपण वेगळी डिझाईन दाखवावी आणि वेगळी डिझाईन दाखवावी आणि हे जे तुमचं पैठणी आहे तर याचं मार्केट कोणतं आहे? आपण ह्या जे काही आहेत कुठे कुठे देशभरामध्ये किंवा देशाच्या बाहेर कुठे कुठे आपलं मार्केट आहे पैठणीसाठी? ही पैठणीसाठी देश विदेशात आमची जाते. ओके, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण तिला भरपूर प्रतिसाद आहे आणि देश विदेशात सुद्धा तिला खूप आवडीने लोक लागतात. धन्यवाद सर, आपण आपला इतका बहुमोल वेळ आमच्या प्रेक्षकांसाठी दिलं आणि सुंदर आणि खूप छान आपलं युनिट आहे. आपणास आमच्या चॅनलच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. आपला असाच बिझनेस अजून मोठा हो, येवल्याचं नाव जगाच्या याच्यावर अजून आहेतच, पण अजून आपणास शुभेच्छा. आणि सर मी आपणास विनंती करेन की आपल्या प्रेक्षकांसाठी हे 4 हातमाग आहे, एकदा तुम्ही पुन्हा एकदा दाखवावे, त्या तिकडचं नक्षी काम दाखवा. धन्यवाद सर.